जय महाराष्ट्र मित्रांनो, अक्षय शिंदे एन्काउंटर बाबतीत सर्वात मोठी न्यूज समोर आली आहे। पोलिसांची बंदूक साधारण लॉक असते, मग अक्षय शिंदे याचा एन्काउंटर कसा झाला, यामागचं रहस्य काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बदलापूर बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे। आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयातून नेत असताना मुंब्रा बायपासवर पोलीस आणि अक्षय यांच्यात हातापाई झाली। त्यामध्ये पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेत API निलेश मोरे यांनाही गोळी लागली असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। बदलापूर आरोपी एन्काउंटर प्रकरणात असीम सरोदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत। आपल्या ट्विटर अकाउंटवरून यांनी या संदर्भात राज्य सरकारला आणि पोलिसांना सवाल केले आहेत। बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळा दबाव बघतोय। आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले? पोलिसांची बंदूक साधारण लॉक असते, ती आरोपीने कशी वापरली? असे सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केले आहेत। कारण आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसाची बंदूक हिसकावल्यानंतर त्याचा लॉक तोडून पोलिसावर फायरिंग केली का, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।